नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अलंकार विचार या नव्या घटकाला सुरुवात करत आहोत। भारतीय साहित्यशास्त्रामध्ये प्रामुख्यानं रसविचाराच्या विवेचनानंतर आपणाला अलंकार विचार या नवीन संकल्पनेकडे जावयाचा आहे। अलंकार हा जो शब्द आहे, या शब्दाचा व्यावहारिक अर्थ आपणा सर्वांना माहीतच आहे। अलंकार म्हणजे दागिना, अलंकार म्हणजे आभूषण। अलंकार हे आपल्या शरीराला सुंदर बनवण्यासाठी, मानवी शरीराला सुंदर बनवण्यासाठी अलंकाराचा वापर केला जातो आणि आपलं शरीर अलंकारानं शोभून दिसतं असं आपण म्हणतो। त्याच प्रकारे साहित्याचे अलंकार कोणते, साहित्य अलंकृत कसं होतं किंवा साहित्याच्या निर्मितीमध्ये अलंकाराला काय स्थान आहे, या संदर्भामधली चर्चा भारतीय साहित्यशास्त्रामध्ये झालेली आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं आपणाला आज अलंकार विचार किंवा अलंकार सिद्धांत या घटकाची चर्चा करावयाची आहे। मित्रांनो, भारतीय साहित्यशास्त्रामध्ये अलंकार आणि अलंकारिक म्हणजे अलंकार सिद्धांत आणि अलंकारिक म्हणजे अलंकार सिद्धांतांच्या अनुषंगानं मांडणी करणारे त्या काळातले साहित्यशास्त्रज्ञ, साहित्यशास्त्रज्ञच असं म्हणूयात आपण त्यांना। म्हणजे साहित्याच्या निर्मितीच्या अनुषंगानं नवनवीन प्रकारे साहित्य कसं निर्माण होतं याचा शोध घेऊन त्या अनुषंगानं मांडणी करणारे हे एक प्रकारचे शास्त्रज्ञच। म्हणून अलंकार आणि अलंकारिक ही संज्ञा भारतीय साहित्यशास्त्रामध्ये, प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये रूढ झालेली होती आणि म्हणून त्या अनुषंगाने विचार करत असताना मित्रांनो, आपणाला अलंकार हे भारतीय काव्यशास्त्रामधलं, भारतीय साहित्यामधलं, भारतीय साहित्याला सौंदर्य प्रदान करणारं एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं एक घटक आहे, एक महत्वपूर्ण अशा प्रकारची संकल्पना आहे असं आपणाला म्हणता येईल। भारतीय साहित्यशास्त्रामध्ये अलंकाराची परिभाषा, अलंकाराच्या सिद्धांताचं स्वरूप, अलंकारांचं वर्गीकरण, काव्यामध्ये अलंकाराचं काय स्थान आहे किंवा अलंकाराचे भेद, या अनुषंगानं विस्तृत अशा प्रकारचं विवेचन करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, अलंकार सिद्धांत ही भारतीय काव्यशास्त्रामधली एक महान अशा प्रकारची उपलब्धी आहे। मित्रांनो, आता आपण लक्षात घेतल्याप्रमाणे अलंकार हे केवळ काव्याचे शोभाकारक अशा प्रकारचे बाह्य गुणधर्म नाही आहेत, तर ते काव्याचे आधारभूत तत्व आहेत असं प्राचीन काव्यशास्त्रकारांची भूमिका आहे। जो रस अलंकारातून उत्पन्न होतो, अलंकार हे काव्याचं सौंदर्यात्मक नियामक अशा प्रकारचं तत्व आहे, अशा प्रकारची भूमिका प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रकारांच्या या सगळ्या मांडणीतून आलेली आहे असं आपणाला म्हणता येतं। काव्याचे जे तत्व आहेत, रस, रीती, गुण, वृत्ती, स्वभावोक्ती, काव्याच्या तत्वामध्ये रस, रीती, गुण, वृत्ती आणि स्वभाव उक्ती
या सगळ्या प्रकारच्या गोष्टी प्रामुख्यानं अलंकारामध्येच सम्मिलित होतात असं आपल्याला दिसून येतं. अलंकाराशिवाय निर्माण होणार काव्य हे उष्णता विहीन अशा प्रकारचं आहे. ज्याप्रमाणे अग्नी निर्माण होण्यासाठी उष्णतेची गरज असते, त्याच प्रकारे काव्यामध्ये सौंदर्य निर्माण होण्यासाठी अलंकाराची गरज असते. म्हणून अलंकार जर काव्यामध्ये नसेल तर ते उष्णता विहीन अग्नीच्या समान आहे. किंबहुना काव्य आनंदाच्या सिद्धीपर्यंत पोहोचवण्यासाठी अलंकार अत्यंत महत्वाचे ठरतात असं आपणाला म्हणता येतं. काव्यामध्ये जर आनंद प्राप्ती करावयाची असेल तर अलंकाराशिवाय काव्यामध्ये आनंद प्राप्त होऊ शकत नाही, आनंद निर्माण होऊ शकत नाही. इतकं अलंकार सिद्धांताचं महत्व भारतीय चिंतकांनी, भारतीय विचारकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेले आहे. मित्रांनो, अलंकार हा जो सिद्धांत आहे, हा अलंकार सिद्धांत माणसाच्या चिरंतर निरंतर प्रवाहमान बौद्धिक चिंतनाचं संश्लिष्ट अशा प्रकारचं ज्ञान आहे. फारच क्लिष्ट बोलतोय मी, असं साहित्यशास्त्राच्या पातळीवरचं. मी तुम्हाला थोडक्यामध्ये समजावून सांगतो की अलंकार ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना मानवी जीवनातील प्रवाहमान अशा प्रकारच्या बौद्धिक चिंतनाचं एक संश्लिष्ट अशा प्रकारचं ज्ञान आहे. जे ज्ञान काव्याच्या उत्सर्जनातून निर्माण होतं. म्हणून काव्याच्या निर्मितीमध्ये अलंकार ही संकल्पना अत्यंत महत्वाची ठरते. म्हणून अलंकाराच्या संदर्भामध्ये भारतीय साहित्यशास्त्रकारांनी जी भूमिका मांडलेली आहे, त्या भूमिकेची चर्चा आपणाला करणं क्रमप्राप्त ठरतं. आपणाला या अनुषंगाने विचार करत असताना प्रामुख्याने हा विचार करावा लागेल की काव्यशास्त्र, प्राचीन भारतीय काव्यशास्त्र ही एक प्राचीन अशा प्रकारची ज्ञानशाखा आहे, जी आजपर्यंत प्रवाहित होत आलेली आहे. आजही आपण भारतीय साहित्यशास्त्राचा 21व्या शतकामध्ये अभ्यास करतोय. याचा अर्थ की भारतीय साहित्यशास्त्राची ही परंपरा आहे, ही जी ज्ञानशाखा आहे, ही ज्ञानशाखा प्राचीनतम कालखंडापासून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे प्रवाहित होत आलेली आहे. अलंकार हे काव्याचे सौंदर्य वर्धन अशा प्रकारचे, काव्याचं सौंदर्य वर्धन करणारे अशा प्रकारचे मूलभूत आधार आहेत असं या सिद्धांताच्या अनुषंगाने आपल्याला म्हणावं लागतं. अलंकार शब्दाच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीचा विचार केलेला आहे. या संदर्भामध्ये डॉक्टर हरदेव बहारी यांनी एक विचार मांडलेला आहे. हिंदी साहित्य शास्त्रामधलं एक नाव आहे. हिंदी साहित्यशास्त्राचा अभ्यास करणारे हिंदी मधले चिंतक, अभ्यासक डॉक्टर हरदेव बहारी असं म्हणतात, रचनागत विशिष्ट शब्द योजना या अर्थ, रचनाबद्ध विशिष्ट शब्द योजना या अर्थ चमत्कार को अलंकार कहा जाता है. म्हणजे रचनागत विशिष्ट शब्द योजना या अर्थ, रचनेमधील
रचना म्हणजे काय? एखादी कलाकृती, एखादं साहित्य, एखादी कविता, एखादी कादंबरी, एखादं नाटक, याला म्हणायचं रचनागत. रचनागत विशिष्ट शब्द योजना हे निर्माण करत असताना, साहित्य निर्माण करत असताना विशिष्ट प्रकारची शब्द योजना किंवा त्यांचा चमत्कारिक अर्थ यालाच अलंकार असं म्हटलं जातं, असं बहारी यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे या प्रकारे साहित्यामध्ये अलंकाराच्या संदर्भामध्ये विचार करत असताना अलंकार क्रियतेनेन इतिह अलंकार असं संस्कृत मध्ये सुभाषित आहे. अलंक्रियतेनेन इतिह अलंकार, याचा अर्थ असा आहे की ज्याद्वारा अलंकृत केलं जातं तोच अलंकार आहे. तथा जो अलंकृत ज्याच्यापासून होतो, जो अलंकृत करतो त्यालाच अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या शरीरावर आपण काय करतो? आभूषण परिधान करतो, आभूषण आपण धारण करतो किंवा आभूषण आपल्या शरीरावर आपण घालतो. आपलं शरीर सुंदर दिसायला लागतं. गळ्यामध्ये चैन घातली की आपण सुंदर दिसायला लागतो. स्त्रियांनी कानामध्ये, नाकामध्ये, केसाला वेगवेगळ्या प्रकारच्या आभूषण लावली की ते सुंदर दिसायला लागतात. शरीर सुंदर दिसतं. कशामुळं? आभूषणामुळं. म्हणजे ज्याच्यामुळं शरीराला सौंदर्य प्राप्त होतं ते अलंकार ठरतात. जसे शरीरावरचे आभूषण अलंकार ठरतात, तसं साहित्यामध्ये जे शब्द साहित्याला अलंकारिक बनवतात, शब्द साहित्याला अलंकारिक बनवतात ते अलंकार ठरतात. वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असं म्हटलेलं आहे. म्हणून अलंकार हे काव्याचे शोभाकरण गुणधर्म आहेत असंही प्राचीन भारतीय साहित्य शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे. आभूषण या अलंकार, जसे आभूषण आपल्या शरीराची शोभा वाढवतात तसे साहित्याचे अलंकार साहित्याची शोभा वाढवतात असं आपण म्हणू शकतो. काव्य शोभा करान धर्मान धर्मालंकारान प्रक्षते. काव्य शोभा करान धर्मान धर्म अलंकारान प्रक्षते. म्हणजे काव्याला शोभा आणणारे गुणधर्म हे अलंकार आहेत आणि अलंकारानेच काव्याला शोभा प्राप्त होते. अलंकारानेच काव्याला शोभा प्राप्त होते. म्हणजे अलंकार हे काव्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे प्राचीन भारतीय साहित्य शास्त्रकारांनी या अनुषंगाने म्हटलेलं आहे. मग आता साहित्याचे अलंकार काय आहेत? साहित्यावर काय आपण आभूषण चढवतो का? तर नाही. साहित्य कशातनं निर्माण होतं? तर साहित्य हे शब्दांच्या माध्यमातून निर्माण होतं. साहित्य हे शब्दांच्या निर्मितीचं एक स्रोत आहे. साहित्य ही शब्दांच्या निर्मितीची एक उपलब्धी आहे. साहित्य निर्माण होतं म्हणजे काय होतं मित्रांनो? तर आपण शब्दांच्या माध्यमातून साहित्याची निर्मिती करतो. पण नुसते शब्दाला शब्द जोडले तर साहित्य निर्माण होतं का? तर नाही. साहित्य निर्माण करण्यासाठी साहित्यकाराकडे शब्दांचं अलंकारिक स्वरूप असावं लागतं. शब्दांचे चमत्कारिक अर्थ असावे लागतात आणि अशा प्रकारचे अर्थ, अलंकृत अशा प्रकारचे अर्थ, अलंकृत अशा प्रकारचे शब्द जेव्हा साहित्यामध्ये येतात, साहित्यामध्ये ते आभूषण निर्माण करतात, साहित्यामध्ये ते अलंकार निर्माण करतात.
म्हणून साहित्याचं शरीर हे शब्द आणि अर्थाने बनलेलं असतं आणि या शब्द आणि अर्थांना अलंकृत करण्याचं काम अलंकार करत असतात. हे अलंकार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे साहित्यामध्ये अंतर्भूत होत असतात. म्हणून साहित्याच्या अलंकाराच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना साहित्यामधले अलंकार हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे कसे प्रस्तुत होतात त्या संदर्भामध्ये प्राचीन भारतीय साहित्य शास्त्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा केलेली आहे. प्राचीन भारतीय साहित्य शास्त्रामध्ये ज्या काव्यशास्त्रीय मीमांसा झाल्या त्या काव्यशास्त्रीय मीमांसेमध्ये अलंकार ही एक मीमांसा महत्वपूर्ण ठरलेली आहे आणि त्या महत्वपूर्ण मीमांसेचा विचार आपण या अनुषंगाने करत आहोत. याचा जो पुढचा भाग आहे, पुढचा व्हिडिओ आहे, तो आपण येणाऱ्या तासामध्ये बघणार आहोत. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. भारतीय साहित्यशास्त्राचा विचार करत असताना केवळ अलंकार या शब्दाचा विचार करत असताना अलंकार म्हणजे आभूषण, अलंकार म्हणजे दागिना, अलंकार म्हणजे सौंदर्य वृद्धी करणारे घटक, साहित्यामध्ये सौंदर्याची वृद्धी करणारे घटक कोणते असतात त्याचा विचार आपण येणाऱ्या पुढच्या तासामध्ये करूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आपली काळजी घ्या एवढं सांगतो.